महाड MIDCतील वायू गळतीत आणखीन एकाचा बळी. मृतांची संख्या 2 तर 30 ते 35 जणांना गॅसचा त्रास झाल्याचं उघड. कंपनी बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी. महाड MIDCतील इंडो अमाईन कंपनीत झालेल्या वायू गळतीत मृतांची संख्या वाढली आहे. यामध्ये उपचारादरम्यान आणखीन एकाचा मृत्यू झाला आहे. कल्पेश वांद्रे, वय वर्ष 31, राहणार बोरगाव असे मृत तरुणाचे नाव असून तो शेजारच्या कंपनीतील कर्मचारी होता. काल शनिवारी संध्याकाळी इंडो अमाईन कंपनीत गॅस गळती झाली होती. कंपनी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हायड्रोक्लोराईड ॲसिडच्या प्रक्रियेदरम्यान ही वायू गळती झाल्याचे म्हटले आहे. मात्र अपघातग्रस्त कंपनी, रस्त्यावरून जाणारे ग्रामस्थ आणि शेजारील कंपनीचे कामगार अशा सुमारे 30 ते 35 जणांना गॅसची गंभीर स्वरूपाची लागण झाल्याने हा गॅस इतर कोणता तरी विषारी गॅस असल्याचा संशय निर्माण झाला आहे. कंपनी प्रशासना बेजबाबदार असल्याचा आरोप करीत कंपनी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. इंडो अमेन या कारखान्यामध्ये काल ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना इजा झालेली आहे. वायू गळती होऊन त्यांचे श्वास बंद झाले आणि या कारखान्यामध्ये खऱ्या अर्थानं जे कंपनीची व्यवस्थापन म्हणून जी पद्धत आहे त्याची कोणत्याही प्रकारची यांच्याकडे व्यवस्था नाही. यांच्या लॅबमध्ये सुद्धा मेकॅनिकली डिपार्टमेंटचा माणूस लॅब चालवतो. अशा पद्धतीची अतिशय वाईट परिस्थिती या कारखान्याची आहे. व्यवस्थापनाचा एकही माणूस इथं राहत नाही, सगळे घरी राहतात आणि त्यांच्या ह्या हलगर्जीपणामुळे हा कारखाना असा प्रदूषित झाला आणि त्यांनी वायू गळती झाली आणि ह्या परिसराच्या जनतेला खूप त्रास झाला. रात्रीच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस इथं कोणीही नव्हतं. त्यांचं एक वॉचमन होते आणि या कंपनीचं असलेली सिस्टीम बंद करण्यासाठी दुसऱ्या कंपनीतून आम्हाला लोक आणावे लागले आणि त्यांनी हे नंतरची सिस्टीम त्यांची बंद केली आणि वायू गळती थांबली. अशा पद्धतीचा अतिशय हलगर्जीपणा असलेला हा कारखाना इथं चालू आहे. आमची सगळ्यांची विनंती आहे, हा घाणेरडा कारखाना किंवा अशी हलगर्जीपणा असलेली जी व्यवस्थापन इथं नको आहे. हा कारखाना बंद व्हावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे.